अरे माझी फ्लाईट कसं काय कॅन्सल झाली? मेसेज मध्ये नंबर आणि लिंक पण आहे. आता रिबुक करावं लागेल यार. काय बघू जरा. हा हे बघ. अरे या लिंक वरती क्लिक नाही करायचं. हा खूप मोठा स्कॅम आहे. फ्लाईट रिबुकिंग स्कॅम चालू आहे पूर्ण भारतामध्ये. आतापर्यंत खूप लोक फसले याच्यामुळे. तुम्हाला काय करतील ते मेसेज आणि ईमेल करतील आणि असं वाटेल की खरंच एअरलाइन्स वाल्यांनी मेसेज टाकलाय आणि ती तुम्हाला लिंक क्लिक करायला लावतील आणि म्हणतील की तुमची फ्लाईट कॅन्सल झाली आहे. तुमची सगळी इन्फॉर्मेशन जसे की फोन नंबर, नेम सगळं करेक्ट राहील. तुम्हाला वाटेल की खरंच एअरलाइन्स वाल्यांनी पाठवलाय आणि ते तुम्हाला सांगतील की फ्लाईट लवकरात लवकर बुक करा कारण की प्राइस हाय होणार आहे. आणि मग तुम्ही पैसे देऊन टाकता. तुम्हाला वाटतं की रिफंड तर येऊनच जाईल. आता ट्विस्ट हा आहे की तुमची फ्लाईट कधी कॅन्सल झालीच नाही आणि हे स्कॅमर्स अल्ट्रा रिअलिस्टिक एअरलाईन वेबसाईट बनवतायत फेक कस्टमर केअर नंबर सोबत आणि तसे गुगल ऍड्स पण रन करू लागले तुमच्या टॉप सर्च मध्ये आणि तुमचा डाटा पण चोरी करतायत ते एजंट्स पासून, हॅकिंग करून, एअरपोर्ट वायफाय किंवा डेटा हॅक्स मधून. अच्छा, तर मग याच्यापासून वाचण्याचा काय मार्ग आहे? याच्यापासून वाचण्याचा एकच मार्ग आहे. अशा कितीही ऑथेंटिक दिसणाऱ्या लिंक्स वरती विदाउट एनी व्हेरिफिकेशन क्लिक नाही करायचंय. पण तुला एवढं सगळं कसं काय माहिती? मला हे सगळं याच्यामुळे माहितीये कारण की मी बॉसवाला मराठी चॅनलला फॉलो करते. तुम्ही पण फॉलो करा की. बॉसवाला, बी द बॉस.